Hello, this is the Maya Artifact episode number 1207. आजची तारीख आहे 30 जून 2018. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. राईट मी माझं पोट बहुत जास्त भरून आहे. इट वॉज लाईक रिअली खतरनाक. राईट मी वर्धेला आहे, माझ्या घरी आहे. आईनी मस्त कारल्याची भाजी बनवली, मस्त हाणली, अख्खड आणली. अरे बापरे, 5 पोळ्या तर खाऊन टाकल्या. वरून भात आणि फोडणीच वरण. अरे बाप, म्हणजे एकदम अप्रतिम. आता गेले 6 महिने झाले मी ते मेसचं जेवण वगैरे जेवून राहिलो. मेसचं जेवण एक प्रकारे जेवण आहे, बट घरचं जेवण रे मेरे बाप. पण नाही का, मी नेहमी घरचं जेवण खाल्ल्यानंतर नाही का नेहमी रिग्रेट करतो. वाय? कारण मला घरचं जेवण खूप जास्त आवडते आणि माझा कंट्रोल नाही राहत. आता कसं मेसचं जेवण एक प्रकारे लिमिटेड असते, म्हणजे तुम्ही 3 पोळ्या, थोडासा भात, वरण वगैरे एवढंच, जास्त तुम्ही खाऊ शकत नाही कारण डब्बा तेवढंच येते ना, त्यामुळे. बट घरी पोळा कमी झाला किंवा खतम झाला तरी आई देणं 2 पोळ्या टाकून, आणि आईला एकदम प्रेमाने 2 पोळ्या का 4 पोळ्या टाकून देईल. कारण आईला तर एवढं वाटतं ना का पोराला भाजी आवडली बा आपल्या हातची, बस त्या खुशीनेच आई नाही का मस्त 2 पोळ्या पुन्हा टाकून देते. इनफ, जास्त खाण्याच्या गोष्टी करू नको. आत्ताच आपण बहुत खाल्लाय. जस्ट लाईक पोटामध्ये हवा जाणे इतकी पण जागा नाही आहे, इतकं पोट फुल भरून आहे. घरी आल्यावरच असं होतं एकदम. वेल, आज वार कोणता होता? आज सॅटर्डे. आज मी विचार केला होता की आज मी वर्धेला येऊ का नाही. म्हणजे मी आज सकाळी नागपूरला होतो ना, वर्धेला येऊ का नाही हा विचार केला होता. कारण वर्धेला येऊन का असं काही खास फायदा वगैरे होता नाही. जस्ट लाईक मला फक्त कपडेच धुवायचे होते, बाकी काही नाही. बट स्टील माझ्यापाशी कपडे होते, म्हणजे पुढला 1 हप्ता तरी चालला असता. मग तरी वाटलं आपण रूमवर राहून तरी का करू. म्हणजे रूमवर राहिलं तर ऑफिसला ते ऑलरेडी सुट्टी आहे, तर आयदर आपल्याला पूर्ण 24 घंटे कंटिन्युअस आपल्या रूमवर राहावं लागेल, लॅपटॉपवर आपलं पिक्चर बघावं लागेल. दॅट्स इट. सो हे थोडंसं मॅटर होऊन जाईल म्हणलं. सो अरे हो, वडिलांना लॅपटॉप पण द्यायचा आहे वाटते. या वीकमध्ये आपल्याला लॅपटॉप घरी ठेवावं लागेल. म्हणजे कसं की वडिलांना थोडंसं काम पडते, तर त्यामुळे त्यांना लॅपटॉप घरीच ठेवावं लागेल. तसं काही नाही, माझा 1 हप्ता काढू शकतो मी. एवढं माझ्यापाशी मोबाईल पण नाही नव्हे यार. आणि आपला मोबाईल नुसता लॅपटॉप किंवा PC ला चार्ज होतो, असं तर चार्ज होतच नाही. 1 हप्ता बस. हा 1 वीक जसा आपला पेमेंट झाला तसं आपल्यापाशी एक नवीन कोरा मोबाईल येऊन जाईल. राईट? 1 वीक थोडं सस्टेन करून टाकतो, पण आपल्यापाशी हा आहे ना आयफोन. बस यूट्यूब उघड आणि बस बघत राहा जे बघायचं आहे ते. राईट? आज तर काही खास सांगण्याला काही आहे नाही. म्हणजे असं सकाळी मी 7 वाजता उठलो, 8:30 वाजेमध्ये तयारी केली. 9 वाजताची मी बस पकडली. 11 वाजता मी वर्धेत आलो. आल्यानंतर मी पहिले नाश्ता वगैरे केला, जेवण वगैरे केलं, आणि देन मग मी KYC कन्फर्म केलं पेटीएमचा. ते इम्पॉर्टंट होता कारण सगळीकडे बँक ट्रान्सफर करावं लागते पैसे, आणि सगळेजणांपाशी कसं UPI नाही आहे, पण पेटीएम सगळ्यांपाशी आहे. UPI वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली इझी, आणि ते सरळ बँकेशी रिलेट करते. सो इट जस्ट लाईक तुमचं ट्रान्झॅक्शन खूपच फटसे आणि काफी सिक्युअर्ड होऊन जाते. बट कसं आहे, ते भीम ॲप वगैरे, UPI भीम ॲप वगैरे, ते कसं ते इतकं प्रचलित नाही आहे. म्हणजे लोकांना अजूनपर्यंत एवढं माहीत नाही, आणि सांगितलं ना तरी त्यांच्यावर विश्वास नाही का आम्ही भीम ॲप वगैरे कशा काय वगैरे करू. सो इट इज लाईक दॅट.
बट पेटीएमवर त्यांचा विश्वास आहे. बट पेटीएमवर कसं ते KYC कन्फर्म करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. सो ते आज KYC कन्फर्म केला. देन मग मी आलो, कपडे वगैरे धुतले, झोपलो मी थोडंसं. त्याच्यानंतर 6 वाजता उठलो. मित्रासोबत गेलो ना, कसाला पैसे असेच खर्च होऊन जाते. भाऊ तू मागच्या महिन्यामध्ये तू 4,000 रुपये असेच खर्च केले या, भडाभड काही विचार नाही केला. पण आता तू काय 100 रुपये. बरोबर आहे, बिलकुल राईट आहे. तर याचा अर्थ असा आहे का मागच्या महिन्यात मी गलती केली तर ती खूप मोठी गलती केली, आणि त्यावरून कळलं का, मला वाटलं का ती गलती आहे म्हणून. तर नेक्स्ट टाइम मी कॉशियस राहीन का ही गलती झाली नाही पाहिजे, का ही गलती तो अजून करू आणि ती कमी प्रमाणात व्हाय. कसं मित्र तर मागणारच आहे पैसे, आणि त्यांना कळणार पण नाही का जोपर्यंत ते पैसे कमवावं लागत नाही ना, जोपर्यंत ते पैसे कमवत नाही ना, तोपर्यंत त्यांना कळत पण नाही का पैसे जातात कसे. अरे इतके फटाफट जातात ना पैसे, का बहुत जास्त. आता मी करीब घरमालकाला 5,000 रुपये दिले, 4,000 रुपये वडिलांना दिले. सो इट वॉज लाईक म्हणजे 9,000 रुपये असेच गेले. 9 आणि त्याच्यानंतर स्टील माझ्यापाशी 5,000 आहे. सो जस्ट लाईक 6,000 अजून काही जास्त खर्च नसताना, म्हणजे कोणाला पैसे द्यावे लागत नसते ना, तर आज स्टील माझ्यापाशी सांगू किती 15,000 रुपये असते. मग आता ते वडिलांना पैसे दिले. देन त्याच्यानंतर मग मी घरमालकाला पैसे दिले. घरमालकाला म्हणजे कसं तो आता ठीक आहे ना, 2-3 महिन्याच्या अगोदर दिले आहे, तर या पुढल्या महिन्यामध्ये तर पैसे काही द्यावे लागणारच नाही. हो, पण आता या महिन्यामध्ये खर्च पण आहे ना. बघ ना, आता मला मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईल झाली करीब 10,000 मोबाईल होऊन जाईल. सो मी चॉईस केला आहे मोटो G6 प्ले. इट वॉज लाईक अ रिअली बेस्ट फोन या. बट मला त्याचं डिझाईन नाही आवडलं. मला डिझाईन आवडलं सोनीचं, बट सोनीमध्ये इतके काही खास स्पेसिफिकेशन नाही. आणि आजच्या डेला तो फोन इतका जास्त काही हे नाही. म्हणजे 2 GB रॅम डूड, 2 GB रॅम, आणि लाईक आपल्या सॅटिस्फॅक्शनला कम्प्लीट नाही करू शकेल. खूप जणांनी बॅड रिव्ह्यू वगैरे होते म्हणा. सो असं नाही झालं पाहिजे. हां, बस सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्या फोनवरून सोनीचा जर फोन घेतला तर तो मला फोन पडत आहे 7,500 या 7,500 रुपयामध्ये मला तो फोन भेटून राहिला आहे. बट समजा जर मी कोणता सोनीचा फोन घेतो, मोटो Gचा प्ले घेतो म्हणलं, तर तो चालला माझा 10,000पर्यंत. हो, एक्सचेंजमध्ये दोन्ही याच्यामध्ये एक्सचेंज आहे. ॲक्च्युली या फोनवर, सोनीच्या फोनवर नाही का, मला करीब 3,000 रुपयाचा एक्सचेंज भेटत आहे. तर याच्यावर मला 2,000चा एक्सचेंज भेटत आहे. पण मला असं वाटते राईट ना, आपले 2,000 रुपये जास्तीचे गेले चालेल, बट तो फोन वर्दी राहील. लेटेस्ट सॉफ्टवेअर, लेटेस्ट हार्डवेअरसोबत आपल्याला तो फोन भेटेल, जेणेकरून तो ॲटलिस्ट आपल्यापाशी 2-3 वर्ष तर चांगला चालेल. ऑफकोर्स डेफिनेटली चालेल. सो याचा विचार करूनच आपण, मला वाटते का, तो मोटो G6 प्लेच घ्यायला पाहिजे. दुसरा कोणता फोन वगैरे आपण घ्यायला नाही पाहिजे. तर मोटो G6 प्लेमध्ये का नाही आवडलं? फर्स्ट ऑफ ऑल मला त्याचा जो कॅमेरा आहे ना, म्हणजे कॅमेऱ्याची जे पोझिशन आहे ते मला काही खास आवडलं नाही. म्हणजे कसं आहे त्याचा कॅमेरा, म्हणजे कॅमेरा कसा याचा असा एवढा मोठा गोल आहे, धब्बा. हे जस्ट लाईक ना, कॅमेरा कसा आहे बिलकुल छोटासा असला पाहिजे. हां, पण ते कसं एक प्रकारे एवढा मोठा, असं वाटते का मोबाईलच्या मागे एवढा मोठा धब्बा दिला आहे, आणि त्या धब्ब्यामध्ये फक्त एवढंसं छोटूसं चित्र. आणि तो मला ॲड नो, म्हणजे प्रत्येकांना एकदम वेगळी डिझाईन्स आवडते. मला ते डिझाईन्स नाही आवडली. बट फ्रंटवरून फोन वॉज रिअली गुड.
इट इज गुड फोन. स्टील मी रिव्ह्यू करून राहिलो आहे. जस्ट लाईक नाही 4000 mAh भेटून राहिले. सो इट वॉज बी मला वाटते की आपण तोच फोन घ्यायला पाहिजे. आपण जर डिस्कस नाही करू यार, मोटो G6 प्ले कन्फर्म करून घेऊ आणि तोच घ्यायचा आहे. राईट. एवढं जास्त जेवलो आहे ना, माझ्याने जास्त चालणं पण नाही राहिलं आहे. वेल राईट ना मी नाही का इतकं जास्त म्हणजे कसं एक तर माझं वर्क कमी आहे. म्हणजे वर्क म्हणजे जस्ट लाईक स्वतःचा कठीण परिश्रम करतो ना. जर खूप जास्त आपण घाम गाळला तर आपल्याला कसं खूप जास्त भूक लागते आणि आपला तेवढा आहार पण वाढतो. वेल माझं तेवढं काही काम नसते. जस्ट लाईक ऑफिसही माझ्याकडून खूप दूर नाही, जवळच आहे. सो इट वॉज लाईक आणि ऑफिसमध्ये जाऊन नेहमी बसूनच काम करावं लागते. सो माझा आहार पण कमी. बट कसं इथं घरी आल्यावर नाही का अति खातो ना, त्यामुळे असं वाटते बापरे. राईट नाऊ इट जस्ट क्विट कर आणि खाली बस. या सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट. आणि हो मी आता एव्हरी डे आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यामध्ये रेकॉर्ड करून राहिलो आहे आयफोनमध्ये. सो जशी आयफोनमध्ये मी रेकॉर्ड दिल्यानंतर सीधा मी अपलोड करून टाकतो किंवा मेलवर अटॅच करतो, माझ्या मेलवर पाठवून देतो हा व्हॉईस मेमो. कारण नंतर लक्षात राहणार नाही. सो बेटर आहे का तेव्हाच करून देऊ. आणि मग तेव्हाच आपण जीमेल उघडून त्याला स्टार मार्क करून देतो. म्हणजे कसं आहे की नंतर मग आरामात डाउनलोड करू शकतो. म्हणजे मग कसं डाउनलोड करायचे सगळे नेट लावायचं, अटॅचमेंट इनबॉक्स लॉग इन करून सगळे अटॅचमेंट सगळे व्हॉईस मेमो डाउनलोड करून मारायचे. सो दिस इट. हे म्हणजे जोपर्यंत आपल्यापाशी नवीन फोन येत नाही, नवीन फोन आल्यानंतर मग तर चांदी राहील. सो टिल देन दिस इट. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1207. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.